नमस्कार शेतकरी बंधूंनो, अनिल माडिक कृषी सेवा या चॅनलवर आपणाचं सर्व शेतकरी बंधूंचं सहर्ष स्वागत. आज बघा, जून महिन्याची अतिशय वाट बघितली. उन्हाळ्यात कसं तरी ऊसाला थोडंसं बोरला पाणी होतं, एक एक सरी करून कसं तरी भिजवले. आज 4 महिन्याचा ऊस झाला आहे बघा. 4 ते 5 कांड्यावर ऊस आहे. दिसतोय ऊस आहे का, ऊसातच पाणी चाललं आहे. तर जून महिना 15 तारीख होऊन गेली, आज 16 तारीख आहे, तरी पावसाचा कसलाही पत्ता नाही. आणि पाण्याची भूजल पातळी खोल गेल्यामुळं बोरचे पाणी पार गुळण्या मारायला लागलेत. काय करावं काही कळतच नाही. पण ठेविले अनंत तैसेची राहावी, ह्या उक्तीप्रमाणे आपण सहन करायला पहिल्यापासूनच शिकलो आहे. त्यामुळं आता काही जास्त विचार करायचा नाही, आहे त्यातच प्रयत्न करून कसं तरी आपलं चालवायचं. कारण ऊस हेच नगदी पीक आहे, बाकीच्या मालांची काहीच गॅरंटी नाही. कारण कोथिंबीर केली, निम्मी उगवली, त्यातली परत 25% जळाली. आता मला वाटतं उपटायला येईपर्यंत काय हाताला लागते का नाही काहीच गॅरंटी नाही. पण आता कसं आहे माहिती आहे का, करत तर राहावंच लागतं. थोडं आपल्याला आपलं पोटपाणी हे बघतं आहे कसं केलं तरी, म्हणून ऊसाला सांभाळणं महत्त्वाचं आहे. 8-10 दिवसांनी बरोबर येडा येतं. ऊस हिरवागार आहे, पण एखादा पाऊस पडला असता तर बरं झालं असतं. पण आता अजून तरी काय पावसाची कुठंच हे नाही. आता हवामान खात्याने सांगितलं होतं की साधारण लेट होईल, पण 11 जूनपर्यंत येईल. पण 11 गेले, 12 गेले, आज 16 जून आहे, तरी पावसाचा तपास नाही. काय करावं शेतकऱ्यांनी, फारच अडचणी येते शेतकरी. मी तर म्हणतो हल्ली कुठे गेलं 4-5 तास तर 700 रुपये रोज पडतो आहे. पण आपल्याला शेतकऱ्याला सगळा हिशोब काढला नांगरणीपासून तर 700सुद्धा रोज पडेल का नाही गॅरंटी नाही. कारण उगवण्यापासून बाजारात जाऊन विकण्यापर्यंत कसलीच गॅरंटी नसते. आता मी तर स्वतः तरकारी किंवा भाजीपाला मी स्वतःच विकतो, त्यामुळं मला जरा परवडतं. पण तेवढे कष्ट पण आहेत. काय सुरुवातीला आमच्या शेजारचे पाजारचे काही बागायतदार की ज्यांनी जमिनी विकल्या आणि त्यांचे पैसे पण संपले, काय तेच म्हणायचे काय राव हे रस्त्यावर बसून भाजी विकतो हे करतो. पण जशी मी स्वतः विकायला लागलं तर माझी थोडीशी प्रगती झाली. 4 रुपये शिल्लक राहायला लागले. कारण त्यातच मी लग्न केलं, घर घेतलं. आता मुलाला चांगली नोकरी लागली, इंजिनियर केलं आहे. आता बरं आहे, पण करतच राहावं लागतं, त्याला काय इलाज नाही. सगळ्यांनी असंच करा, कोणाचं ऐकू नका. स्वतःच्या मनाला पटेल तेच करा. आपली प्रगती झाली पाहिजे. आपल्याला काही घेणं नाही, नातेवाईकाचं नाही किंवा शेजार पाजारच नाही. बस आज एवढंच. धन्यवाद.